काय करायचंय, का करायचं आहे आणि कसं करायचं आहे. म्हणजेच आजचे माझे टॉपिक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हॉट, व्हाय अँड हाऊ. हे 3 महत्वाचे टॉपिक आहेत मित्रांनो. तर बघा, तुम्हाला मी इथे मेन्शनच केलेलं आहे. तर आज ज्या टॉपिकवरती मी बोलणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो, हाऊ टू मेंटेन अँड सस्टेनेबल अँड प्रॉफिटेबल बिझनेस विथ 300 PV. आपण आपला बिझनेस सस्टेनेबल लेवलला कसा ठेवू शकतो, आणखी जास्त प्रॉफिटेबल कशा स्टेजला घेऊन जाऊ शकतो, काय करू शकतो, आणि त्याच्यासाठी 300 PV हे किती इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, राईट. तर आपल्याला आजच्या या वर्कशॉपमधनं हेच शिकायचं आहे की 300 PV करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि ते केल्यानंतर आपल्या टीममध्ये काय ट्रिमंडस चेंजेस येतील किंवा येऊ शकतात, किंवा डायमंड्स लोक सध्या एक्झॅक्टली काय करत आहेत ते आज आपण बोलणार आहोत. ओके, सो आता काय करायचं हे तर डिसाईड झालं की बाबा मला 300 PV करायचे आहेत, पण ते का करायचे आणि टीम मध्ये लीडर्सला कसं करण्यासाठी मदत करायची, आपण आता त्याच्यावरती बोलणार आहे. सो टॉपिक 2, दॅट इज व्हाय 300 PV आर इम्पॉर्टंट. का आज सगळे डायमंड्स लोक 300 PV वरती बोलत आहेत. तर मला सांगा मित्रांनो की युजली आपण ज्या व्हॉट्सअप आहे युट्यूब वरती आपले ऑफलाईन लोक आपल्याला सीडी पाठवतात, बेसिकली या सीडी कुठल्या वर्षी बनलेल्या आहेत. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर या सीडी ऑलमोस्ट 2000, 2001, 2002, 2005 या ड्युरेशन मधल्या त्या सीडीज आहेत. जी आपली अप्लायन्स लोक आहेत ज्यांनी एसओसीडी लावलेली आहे त्यांना करंट सीडीज पण मिळत आहेत, पण मॅक्सिमम युट्यूब वरती ज्या सीडीज आहेत त्या 2005च्या मोस्ट प्रोबेबली अगोदरच्या सीडीज आहेत. आता मला एक प्रश्न सांगा मित्रांनो, तुम्ही जर 15 वर्षा अगोदर जी स्ट्रॅटेजी डायमंड्स लोक वापरत होते ती स्ट्रॅटेजीला जर अपडेट नाही केलं तर 15 वर्षा अगोदरची स्ट्रॅटेजी वापरून आपण सध्याच्या ड्युरेशन मध्ये कसा काय बिझनेस मोठा एक्सपेक्ट करू शकतो. जस्ट इमॅजिन करा, आज रोजी जो तुम्ही मोबाईल फोन वापरता आहात तो 15 वर्षा अगोदर जो फोन चालायचा तो जर तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये वापरला, व्हॉट यू थिंक, कॅन यू कम्युनिकेट विथ द पीपल प्रॉपरली? नो. काय होणार, वेळ जाणार, एनर्जी जाणार, प्रॉपर कम्युनिकेशन होणार नाही आणि एंड ऑफ द डे प्रॉपर रिझल्ट सुद्धा येणार नाही. मॉरल ऑफ द स्टोरी काय की आपण जे ऐकतो सीडींमध्ये की आपल्याला 100 PV करायचे आहेत, 100 PV करायचे आहेत, एक्झॅक्टली 100 PV करायचे आहेत, पण तेव्हा का डायमंड्स अँड अप लोक 100 PV प्रमोट करायचे? कारण तेव्हा ऑलमोस्ट 10-15 वर्ष अगोदर किती प्रोडक्ट्स होती? हार्डली 30-40 प्रोडक्ट्स होती 10 वर्ष 15 वर्ष अगोदर. आजच्या डेटला 200 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत की ज्यातले मॅक्सिमम प्रोडक्ट दररोज आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागतात. मग काय वाटतं मित्रांनो, आजही आपण त्या 100 PVच्या युद्धामध्ये अडकून राहायला पाहिजे की आपण आपलं थोडंसं व्हिजन वाढवायला पाहिजे, आपण थोडंसं आणखी अपग्रेडेड व्हर्जन करायला पाहिजे? कारण बिल गेट्स म्हणजे बिल ब्रिट्स सर नेहमी म्हणतात की यू आर द सीईओ ऑफ युअर एंटरप्रेनर्स, यू आर द सीईओ ऑफ युअर ऑर्गनायझेशन. मग जर आपण आपल्या ऑर्गनायझेशनचे सीईओ आहोत तर आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा आपल्या व्यवसायाला दररोज लेवलला आपण अपडेट करत आहोत का? आजही आपण जर 10-12 वर्ष अगोदरची जर स्ट्रॅटेजी वापरली तर काय वाटतं मित्रांनो, आपल्याला प्रॉपर रिझल्ट येतील का? तर नक्कीच येणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या टीममध्ये प्रॉपर ट्रिगर बेस करण्यासाठी, प्रॉपर मोमेंटम क्रिएट करण्यासाठी, एक ऍक्सेलरेट आपल्या टीमला करण्यासाठी 300 PV हे सगळे डायमंड्स अँड एमरल्ड लोक आज प्रमोट करत आहेत. आणि ते का करत आहे आपण त्याच्यावरती पण बोलणार आहे. जस्ट आपण एक्झाम्पल घेऊयात की जसं की आज मला सांगा, जर आपल्याला या व्यवसायामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं ड्रीम पिन असतं की जेव्हा मी या बिझनेसमध्ये आलो तर सिल्वर वॉज माय ड्रीम पिन, फर्स्ट ड्रीम पिन होती. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बिझनेसचे अपडेट्स होत गेले, काही की फॅक्टर्स नवीन येत गेले, त्याच्यानंतर आता जस्ट कंपनीनी स्वतः ब्रॉन्झ 15% ही नवीन जी पिन लॉन्च केली आहे, राईट, ज्याला आपण 15% म्हणतो, ही का केली आहे? कारण दिस इज अ पिन की ज्या पिनवरून तुम्ही खूप मोठा बिझनेस भविष्यामध्ये एक्सपेक्ट करू शकता. म्हणून मेक शुअर की या बिझनेसमध्ये आल्यानंतर माझा पहिला गोल काय असायला पाहिजे? तर माझा पहिला गोल पिन बद्दल जर बोलायचं झालं तर माझा पहिला गोल असायला पाहिजे की मला या व्यवसायामध्ये ब्रॉन्झ 15% जायचंय. मग आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. 2 ऑप्शन म्हणजे काय की युजली आपण गोल सेटिंग मध्ये आपल्या ऑफलाईनकडनं बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल की आपल्याला वाढत्या पिन सोबत आपल्या टीममध्ये वाढते नंबर सुद्धा होणं गरजेचे आहे. बट मित्रांनो, युजली जेव्हा आपण 15% जेव्हा जातो आहोत तर 15% जात असताना इन अँड ॲव्हरेज आपल्या एलओएस मध्ये किती लोक असतात? तर आपल्या एलओएस मध्ये असतात अराउंड एक 40 to 50 नंबर्स आपल्या एलओएस मध्ये असायलाच पाहिजेत. तर आपल्याला आज करायचं काय? आपल्याला जी लोक आज 3%, 6%, 9%, 12% वर असतील
तर आज सगळ्यात अगोदर आपल्याला त्यांनी घरी गेल्यानंतर आपला एलओएस ड्रॉ करायचा आहे आणि त्या एलओएस मधून 15% जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त 10 लोकांना पिक करायचं आहे की असे कोणते ते 10 लोक आहेत की ज्यांना भविष्यामध्ये मी त्या लिडरशिपवरती घेऊन जाऊ शकतो. कारण माझ्या मागच्या काही वर्षांच्या अनुभवातनं मला असं एक गोष्ट क्लॅरिफाय झाली की आपल्याला बिझनेसमध्ये जर ह्यूज बिझनेस क्रिएट करायचा आहे, एक मोठा एम्पायर जर आपल्याला क्रिएट करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गर्दीवरती काम करणं शक्य नाहीये. आपल्याला लिडरशिपवरती काम करणं गरजेचं आहे. आज जर मला सांगा की जर एखाद्या व्यक्तीला 15% जायचंय तर त्या 15% जाणाऱ्या लीडरला 50 जणांना वरती लक्ष ठेवणं सोपं आहे की 10 जणांवरती लक्ष ठेवणं सोपं आहे. लक्ष ठेवणं म्हणजे लेट मी करेक्ट यू ऑन दिस. लक्ष ठेवणं इन द सेन्स की या 10 लोकांना प्रॉपर नर्चर करायचंय. म्हणजेच तुम्हाला 50 लोकांना प्रॉपर नर्चर करणं सोपं आहे की 10 लोकांना प्रॉपर नर्चर करणं सोपं आहे? ऑफकोर्स 10 लोकांना. मग याचा अर्थ ज्या एलओएस तुमचा आहे त्या एलओएस मधून तुम्हाला बाकीच्या लोकांना निग्लेक्ट करायचं आहे का? तर ही चुकून सुद्धा चूक करायची नाही मित्रांनो. या उरलेल्या लोकांना आपल्याला प्रेम द्यायचंय, त्यांची रिस्पेक्ट त्यांना द्यायची आहे, त्यांची काळजी करायची आहे. पण आपला काम कोणासोबत, आपल्याला एफर्ट कोणासोबत घ्यायचे? त्या 10 लोकांसोबत घ्यायचे. आता त्या 10 लोकांना आपल्याला काय शिकवायचंय? ते शिकवायचंय या 10 लोकांना आपल्याला 300 पीव्ही करायला शिकवायचंय. यांनी काय होणार? यांनी होणार तुमचे बाय डिफॉल्ट 10 जणांच्या बेसिसवरती किती पीव्ही होत आहेत? 3000 पीव्ही होत आहेत. तुमच्या स्वतःचे 300 पीव्ही 3300 पीव्ही होत आहेत. राहिलेला किती व्हॉल्यूम आहे? फक्त 700 पीव्ही. हा 700 पीव्ही कुठून जनरेट होणार? जे तुमच्या टीम मध्ये बाकीचा जो एलओएस आहे, कोणी 10 15 पीव्ही 30 पीव्ही 40 पीव्ही 50 पीव्ही असं करतात की जे रॅन्डम असतात, हा व्हॉल्यूम तुमचा तिथनं जनरेट होणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला जो व्हॉल्यूम क्रिएट करायचा आहे त्याच्यामध्ये 10 जणांवर फोकस करायचं आणि त्यांना 300 पीव्ही करणं शिकवायचंय. दॅट्स इट. स्टोरी इथेच संपत नाही मित्रांनो, खरी स्टोरी तर इथून सुरू होते. ही जर प्रोसेस आपण आपल्या टीम मध्ये केली तर या 10 जणांच्या भरोशावरती आपण प्लॅटिनमशिप प्रॉपर पद्धतीने अचीव करू शकतो. कसं? जस्ट एक्झाम्पल. तिथे आपण एक केसेस घेऊया, 2 केसेस घेऊया. ही आपण 15 बद्दलची केसेस स्टडी घेतली आणि ही सिल्वरची. आपण जर जेव्हा सिल्वर जातोय किंवा आपल्याला मिनिमम 4 लेग तर मिनिमम असायलाच पाहिजे, पण आपण वर्स्ट ऑफ वर्स्ट कंडिशन मध्ये 3च लेगचं एक एक्झाम्पल घेतोय. ओके, आपल्या 3 लेग मध्ये प्रत्येकी 10-10 असे लीडर आहेत की ते 300 पीव्ही करतायत. किती व्हॉल्यूम होते मित्रांनो? 9000 पीव्हीचा. उरलेला 1000 व्हॉल्यूम आपल्या बाकीच्या 90% लोकांकडनं येणार आहे, त्यापेक्षा जास्त येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 बेनिफिट होतील की तुमचा जो बिझनेस आहे हा दर महिन्याला बाय डिफॉल्ट सस्टेन पण होणार आणि प्रॉफिटेबल पण असणार. त्याच्याच बरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये पैसे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणार आहेत, राईट? तर त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय? आज आपल्याला सगळ्यात अगोदर बसून आपल्या एलओएसचा स्टडी करायचा. जर आपण 15%च्या कमी असू तर आपल्याला 10 असे लोक शोधायचे की ज्यांना सोबत तुम्हाला जेन्युइनली एज्युकेट करायचंय. जर तुम्ही 15% अँड अप आहे तर तुम्हाला असे 30 लोक शोधायचे की ज्यांना तुम्हाला 300 पीव्ही करणं इथून पुढे शिकवायचंय. बरोबर आहे? आता हे झालं की हे केल्यानंतर का करणं गरजेचं आहे. आता यांनी होणार काय? जस्ट एक एक्झाम्पल घेऊया. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती, आपण काम करत असतो, पण काम केल्यामुळे काय होतं मित्रांनो की प्रत्येक वेळेस आपली मानसिकता काय असते? आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये आपला एबीओ शोधण्याचा प्रयत्न करतो. बरं, हे पॉसिबल आहे का? मला सांगा की प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बनतो का? बरं, प्रत्येक व्यक्ती इंजिनियर बनतो का? नाही. मग पोलीसवाला तर 100% बनायलाच पाहिजेत, पण बनतो का? असं कधी होऊ शकत नाही मित्रांनो. मग एवढा कॉमन सेन्स आहे की प्रत्येक व्यक्ती एकच काम नाही करू शकत. मग आपण काय एक्सपेक्ट करतो की प्रत्येक व्यक्ती डायमंड बनणार आहे? पण प्रत्येक व्यक्ती ऑलरेडी कस्टमर तर आहेच, त्याला स्किन आहे, केस पण आहे, दात पण आहे. म्हणजे या कुठे ना कुठे लागणाऱ्या वस्तू तो बाय डिफॉल्ट कुठून ना कुठून खरेदी करतच आहे. आणि आपली मानसिकता आपल्याला पहिल्यापासून या बिझनेसमध्ये आल्यापासून आपण त्याच मानसिकतेकडे वळतो की प्रत्येक व्यक्ती माझा एबीओ बनला पाहिजे. तर आजपासून आपल्याला डोक्यातली ही आपली जी थॉट प्रोसेस आहे ही आपल्याला चेंज करायची आहे. आपल्याला कस्टमर बेस वाढवायचा आहे आणि ते करत असताना जो क्वालिफाय व्यक्ती आहे की ज्याला खरंच भूक आहे या बिझनेस मधनं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करायची, तो मॅग्नेट सारखा तुम्हाला अट्रॅक्ट होणार आहे. आता याच्यामुळे होणार काय? याच्यामुळे 2 गोष्टी होणार. पहिली, आपला जो रेट ऑफ फ्रस्ट्रेशन आहे तो रिड्यूस होऊन जाईल. आता कसा रेट ऑफ फ्रस्ट्रेशन रिड्यूस होऊन जाईल ते बघूया. 10 जणांना आपण प्लॅन दिला, 10चे 10 जण हो म्हणतात का? असं कधीच होणार नाही. हार्डली एखादा किंवा 2 लोक हो म्हणतील.
पण केस 2 मध्ये जर आपण 10 लोकांना कस्टमर बनवायला गेलो तर काय होईल? हा रेशो बाय डिफॉल्ट उलटा होईल. 10 लोकांपैकी 8 लोक तुम्हाला हो म्हणतील, 2च लोक तुम्हाला रिजेक्ट करतील. पण आपण एक्झॅक्टली काय करतो? प्रत्येक व्यक्तीमध्ये एबीओ शोधतो. आपल्याला एबीओ शोधायचा आहे का? नाही. आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये कस्टमर शोधायचा आणि त्याच्यातनं क्वालिफाय करून आपल्याला आपला एबीओ फाइंड आउट करायचा आहे. राईट. आता हे केल्यानंतर काय होईल? जर एखादा व्यक्ती किंवा माझं स्वतःचं एक्झाम्पल, जर मी 10 प्लॅन दिले, मला सगळींकडनं रिजेक्शन आलं, तर 11वा प्लॅन देताना माझा मॉरल डाऊन झालेला राहील की अप झालेला राहील? ऑफकोर्स डाऊन झालेला राहील. पण जर प्लॅन पण देतोय, कस्टमरवरती पण फोकस करतोय, 3-4 प्लॅन माझे फेल गेलेत, मीन टू से मला पॉझिटिव्ह आन्सर नाही आलं, पण जर मी एकीकडे कस्टमर बेस पण बनवतोय, तर बाय डिफॉल्ट या 3-4 प्लॅन नंतर जर मला एखादा ग्राहकाने एक साबणाची जरी ऑर्डर दिली, तरी बाय डिफॉल्ट माझा रेट ऑफ रिजेक्शन किंवा रेट ऑफ फेल्युअर रिड्यूस होऊन जाईल आणि रेट ऑफ यस हा इन्क्रीज होऊन जाईल. त्याच्यामुळे काय होईल? जे टीममध्ये फ्रस्ट्रेशन होतं की होतच नाही, हा फ्रस्ट्रेशन आपला निघून जाईल. बरोबर आहे. तर आपल्याला ही मानसिकता बिल्ड करायची की आपल्याला कस्टमर बेस आपला मोठा करायचा आहे. ओके. आता याने होणार काय? असं तुम्ही कधी ऐकलं का मित्रांनो की एखाद्या व्यक्तीला दर महिन्याला 3-4 हजार रुपये येत आहे आणि त्यांनी बिझनेस सोडून दिला? असं होतं कधी? असं कधीच होत नाही. पण असं झालेलं तुम्ही बघितलं का की एखाद्या व्यक्तीने ना खूप काम केलं, 2 महिने 3 महिने काम केलं, पण त्याला पॉझिटिव्ह रिझल्ट नाही मिळाला आणि बाय डिफॉल्ट काही दिवसानंतर तो व्यक्ती काय म्हणतो? फ्रस्ट्रेशनमुळे की हे काही होत नाही गड्या, मी क्विट करून देतो आणि हळूहळू तो आपल्या असोसिएशन मधून दूर होत जातो. पण जर दर महिन्याला त्याच्या अकाउंटमध्ये 3-3.5-4 हजार रुपये जर दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यापासून जायला लागले, तर मला एक असा व्यक्ती सांगा की ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे जायला लागले आणि त्या पैसे गेल्यामुळे तो बिझनेस मधून सोडून गेला? असं कधी होईल का? कधीच होत नाही. का? कारण त्याचा कस्टमर बेस मोठा आहे. म्हणजेच आजच्या डेटला मित्रांनो, जर एखादा व्यक्ती फक्त स्वतः 300 पीव्ही करत आहे, त्याच्या टीममध्ये कोणी नसू द्या, नो वरी, काही प्रॉब्लेम नाही, पण जर तो वैयक्तिक 300 पीव्ही करत आहे, तर मिनिमम तो स्वतः 4,500 रुपयाच्या वरती इन्कम कमवतोय. कशा पद्धतीने? स्वतःचे वैयक्तिक 300 पीव्ही, त्याचे त्याला 7.5% ट्रेड डिस्काउंट मिळणार, ते क्रेडिट नोट मिळणार, त्याच्यानंतर 60% त्याला CSI मिळणार आणि 60% त्याला रिटेल मार्जिन पण मिळणार. म्हणजे इन शॉर्ट, इन अन ॲव्हरेज त्याला 17-17.5% डे 1 पासून ही कॅन अचीव्ह. मग मला सांगा, जर त्या व्यक्तीला पहिल्या महिन्यापासून किंवा दुसऱ्या महिन्यापासून किंवा तिसऱ्या महिन्यापासून जॉईनिंगच्या 90 डेज नंतर जर त्याला 3-4 हजार रुपये रेग्युलरली यायला लागले, तर तो व्यक्ती बिझनेसमध्ये टिकणार का नाही टिकणार? बाय डिफॉल्ट टिकणार. आणि हेच जर तो करायला लागला आणि हे करता करता जर तो बाय डिफॉल्ट 6% गेला, तर त्याचं इन्कम किती जाईल? मिनिमम त्याचं इन्कम 7-7.5 हजाराच्या वरती इन्कम जातं. का? कारण पर्सनल व्हॉल्यूम त्याचा 300 पीव्हीचा आहे. असा मला एक व्यक्ती सांगा मित्रांनो की जो जेन्युइन आहे, बिझनेस करण्यासाठी रेडी आहे, आणि जर तो व्यक्ती जेन्युइन आहे, बिझनेस करण्यासाठी रेडी आहे, तो मॅक्स टू मॅक्स 4 ते 6 महिन्याच्या आत तो 6% आपल्या टीममध्ये बाय डिफॉल्ट जातो. आज जर 4 महिन्यानंतर एखाद्या व्यक्तीला पार्ट टाइम मधून जर 7-7.5 हजार रुपये इन्कम यायला लागलं, तर तो व्यक्ती बिझनेसमध्ये कोअर लीडर्स बनण्यासाठी रेडी होणार का नाही होणार? मग जर आपण त्याला सांगू शकणार की आता तुला 7-7.5 हजार येत आहे, आता तुला 40-50 हजार घ्यायचे, मग तू कोअर प्रोग्राम मध्ये एंटर हो, मग त्याला आणखी आपण नर्चर करू शकतो. म्हणजे या सगळ्या स्टोरीचा बेस काय आहे? आपण जर डे 1 पासनं त्याला 300 पीव्ही करण्यासाठी जर मदत करायला लागलो, एक जर आपल्या टीममध्ये कल्चर आपण पेरलं की 300 पीव्ही आपल्याला करायला शिकायचं आहे आणि नंतर शिकवायचं आहे, आय एम टेलिंग यू मित्रांनो, तुमचा या बिझनेस मधला 2.5 ते 3 पट वेळ तुम्ही सेव्ह करणार आहात, जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करायला सुरुवात केली तर. राईट. आता हे झालं व्हाय वरती. राईट. आपण बोललो कशावरती बोललो, त्याच्यानंतर हे केल्याने काय होणार त्याच्यावरती पण बोललो, पण इथे स्टोरी संपत नाही. आता तिसरं महत्वाचं आहे, 300 विविध करायचे, आमचे तर 100चे वांदे चालू आहेत, 300 कुठनं करायचे? मग आता आपल्याला 300 कसे करायचे ते आज मी तुम्हाला एज्युकेट करणार आहे. खूप सिंपल काम आहे गाईज मित्रांनो, आणि हे जे सगळं मी तुम्हाला बोलत आहे हे मी डायरेक्टली तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे. राईट. की माझ्या मनात कुठून तरी रात्री झोपलो, विचार आला आणि तुम्हाला शेअर केलं. नो, ही प्रॅक्टिस मी लास्ट मंथ मध्ये एक्झिक्यूट केली, त्याच्यातनं काय चुकतंय काय बरोबर होतंय त्याला फर्निश केलं, अपलायन्स सोबत कन्सल्ट केला निलेश सरांसोबत, अँड आफ्टर दॅट मी तुम्हाला प्रेझेंट करत आहे. ओके. सो आपल्याला हे करायचं कसं आहे, म्हणजे 300 पीव्ही करायचं कसं आहे?
आता त्याच्यावरती आपण फोकस करणार आहेत, विच इज लास्ट पार्ट ऑफ मीटिंग. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हाऊ. आता सगळ्यात पहिले आपल्याला ही जी मी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे ही रातोरात वन नाईट वाली प्रोसेस आहे का, तर हे पहिले डोक्यातून काढून टाका. हे रातोरात 300 PV नाही होणार आहे का, कारण पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, अजून आपल्याकडे प्रॉडक्टचं नॉलेज नाही, एन नंबरचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे ही जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस आपल्याला आजपासनं मे महिन्यापासून पुढचे 6 महिने आपल्याला करायची आहे. आय एम टेलिंग यू, विश्वास ठेवा मित्रांनो माझ्यावरती, 6 महिने ज्या व्यक्तींनी ही रेग्युलर प्रॅक्टिस केली, हा जो पीव्ही नावाचा प्रकार आहे ना, पर्सनल पीव्ही, हा जो पीव्ही म्हणजे 100 PV किंवा 200 PV किंवा 300 PV हा जो राक्षस वाटतो आज रोजी आपल्याला, तो आपल्या बाय हात का खेळ होऊन जाणार आहे जर ही प्रॅक्टिस आपण केली तर. सो लेट्स बिगिन की नेमकं करायचं काय. पहिली गोष्ट, ही प्रॅक्टिस आपल्याला 6 महिने कन्सिस्टन्सीने करायची आहे. करायचं काय, दर महिन्याला आपल्याला 10 कस्टमर बनवायचे आहेत. आता इथे थोडीशी गोष्ट समजून घ्यायची आहे. स्थापक सर नेहमी सांगतात, जास्त पीव्ही देणारे कमी कस्टमर नकोय. जास्त पीव्ही देणारे कमी कस्टमर नकोय, कमी पीव्ही देणारे जास्त कस्टमर पाहिजेत आपल्याला. राईट. आपण काय करतो, एखाद्याकडे जातो, न्यूट्रलाइट त्याला रिकमेंड करतो, त्याचा जर त्रास जास्त होत असेल तो बाय डिफॉल्ट 50 PVची ऑर्डर देऊन पण देईल. आपण लगेच खुश होतो की माझे 50 PV एकाच झटक्यामध्ये झाले. पण दुसऱ्या महिन्यामध्ये जरुरी आहे का की तोच व्यक्ती परत तुम्हाला 50 PVची ऑर्डर देईल? असं कधीच होत नाही. फार फ्यू असे लोक आहेत सोसायटीतले की जे आपल्या हेल्थ बद्दल सिरियस आहे. बाकीच्या लोकांचं जाऊ द्या, आपल्या टीममध्ये आपलं स्वतःच एक्झाम्पल घ्या. किती लोक बाय डिफॉल्ट कंटिन्यू बेसिसवरती पीडीओ पॅक खात आहेत? आज लीडर लोकच पीडीओ पॅक खात नाहीयेत. लीडर लोक अजूनही नॅचरल सी खात नाहीये, वसाका खात नाहीये, प्रॉपर न्यूट्रिशन ते घेत नाहीये. अँड व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग की मी नाही घेत न्यूट्रिशन, पण तुम्ही दर महिन्याला माझ्याकडनं न्यूट्रिलेटचे प्रॉडक्ट घेत जा. होणार? असं कधी होऊ शकत नाही. सेकंड इम्पॉर्टंट, आपल्याला डॉक्टर लोक प्रिस्क्रिप्शन मध्ये 10 दिवसाच्या गोळ्या लिहून देतात. मनावरती हात ठेवून सांगा, किती लोक 10 दिवसाच्या गोळ्या खरेदी करतात? कोणी खरीद नाही. हार्डली 5 दिवसाच्या करतो, बरं वाटलं तर गोळ्या बंद करून टाकतो. मग मला सांगा, ही जर मेंटॅलिटी आपली आहे तर कंटिन्यू न्यूट्रिलेट खाणारे कस्टमर आपल्याला कसे मिळतील? आणि तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन पेशंट कुठून शोधणार आहे? होऊ शकेल हे नाही. म्हणजे आपल्याला ही मानसिकता आपल्याला डोक्यातनं काढून टाकायची की न्यूट्रलाइटलाच फोकस करायचा. न्यूट्रलाइटवर डेफिनेटली फोकस करायचं, पण होम केअर, पर्सनल केअर हा आपला बेस आहे मित्रांनो. आपल्याला जास्त त्याच्यावर काम करायचंय. आता आपण करत काय आहोत, दर महिन्याला 10 कस्टमर बनवतोय. आता कसे बनवायचे मी शेवटी बोलेल. आपण फक्त एक एक्झाम्पल घेतोय. दर महिन्याला 10 कस्टमर बनवतोय. किती कस्टमर बनले 6 महिन्यामध्ये? 60 कस्टमर बनले. आता हे 60 कस्टमर दर महिन्याला तुमच्याकडनं प्रोडक्ट खरेदी करतील का? नाही. का? कारण आपले प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेटेड आहेत. ते एकदा घेतले की 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने सहज चालतात. मग याचा अर्थ रॅन्डमली या 60 जणांपैकी कोणतेही 20 लोक 5-10 PVची ऑर्डर दर महिन्याला बाय डिफॉल्ट टाकणार. मग त्यांनी काय होणार, जर असे या 60 पैकी 20 कस्टमर जर रॅन्डमली कोणतेही ऑर्डर टाकताय तर तुमचे 200 PV बाय डिफॉल्ट झालेत. तुम्हाला काही एफर्ट घ्यायला लागलेत का त्याच्यासाठी? काहीच नाही. सेकंड, 50 PV आपल्याला कुठे लागतात? आपल्याला घरात लागतात. जर तुम्ही खरंच या बिझनेसमध्ये जेन्युइनली रिझल्ट एक्सपेक्ट करतात, फ्युचरमध्ये मोठ्या पिन्स आणि चांगला लाईफस्टाईल एक्सपेक्ट करताय, आणि जर अजूनही तुमच्या घरामध्ये दर महिन्याला 50 PV होत नाहीये, तर समजून जा मित्रांनो की अजूनही आपण आपल्या एम्वेला 100% प्रॉडक्ट यूजवरती आपण आलेलो नाहीये. आपण डेली खातोय, न्यूट्रलाइट खातोय, घरामध्ये होम केअर, पर्सनल केअर वापरतोय, तर बाय डिफॉल्ट तुमचे 50 PV घरातच व्हायला पाहिजे. छोटी फॅमिली असली तरी 50 PV व्हायला पाहिजे, बाय डिफॉल्ट व्हायला पाहिजे. जर होत नसतील तर कुठेतरी घरी जाऊन आजही एक्स ब्रँडचे मार्केटचे प्रॉडक्ट आपल्या घरात अजूनही तसेच मोठे होत आहेत आणि त्या कंपन्या मोठ्या होत आहेत. तर ही जर मिस्टेक करत असो तर ही आपल्याला पहिले दूर करायची आहे. राईट. किती PV झाले? 250 PV. आणि 50 PV जे सध्या तुम्ही काम करता आहात, न्यूट्रलाइटला कोणाला देताय, काय करताय, हे जे आहेत हे 50 PV जे तुम्ही आजही कुठून ना कुठून ऑर्डर्स जे आपण आपल्याला कलेक्ट करतोय, हे ते 50 PV म्हणजे ज्यांची सर्व्हिस आजही आपण कुणाला देतोय. किती PV झाले? 300 PV. कठीण आहे का 300 PV करणं? बिलकुल नाही. हे डोक्यातनं काढून टाका मित्रांनो की 300 PV करणं कठीण आहे. ओके, आता झाले 300 PV. आता हे जे 60 कस्टमर बनवायचे आहेत, हे बनवायचे कसे, त्याच्यासाठी काय बोलायचं, काय स्पीच पॅटर्न वापरायचा, आता ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. राईट. आणि या सगळ्याचा सारांश मी शेवटी तुम्हाला देणार आहे. पहिली गोष्ट, जेव्हा आपण कस्टमर आपल्याला एखादा बनवायचा आहे तर पहिले कुठला स्पीच पॅटर्न वापरू नका. कुठला स्पीच पॅटर्न वापरू नका. एक्झाम्पल घेऊयात.
मी एखाद्या ठिकाणी ब्रेकफास्ट केला आणि माझ्या फ्रेंडला मला तो ब्रेकफास्ट शेअर करायचा आहे, तर मी त्याच्यासाठी काही स्पीच पॅटर्न बनवतो का, की मी एका दिवशी अशा ठिकाणी गेलो होतो, तिथे मी इतक्या वाजता बसलो, तिथे मी असं असं खाल्लं, त्याची मला अशी, असं काही फॉर्मॅट ठरवलं आहे का तुम्ही? नो. म्हणजेच मला याच्यातनं शेअर हे करायचं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत बोलणार तर तुमचा जो टोन आहे तो प्रोफेशनल असायला नको. तिथे तुमचा गप्पांसारखा टोन असायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही नॉर्मल डिस्कशन करताय. सिंपल. मेक शुअर जर हे तुम्ही साध्य करू शकलात, तुम्ही 100% त्या व्यक्तीला कस्टमर बनवण्यामध्ये सक्सेसफुल होणार आहे. पण आपण करतो काय, ऍक्च्युली मी एक बिझनेस करत आहे आणि असं आहे आणि त्याचे जेन्युइन प्रोडक्ट आहे. नो, हे साईडला ठेवा. आपण एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा जातो तर आपण काही स्पीच पॅटर्न फॉलो करतो का? आपण नॉर्मल त्याच्यासोबत शेअर करतो, गप्पा मारतो, तशा त्याच्यासोबत गप्पा मारायच्या आहे. पण याचा अर्थ गप्पा मारायच्या म्हणजे इरिलेव्हंट बोलायचं आहे का? नाही. या गप्पा मारताना जे टॉपिक मी तुम्हाला दिलेले आहे ते त्या गप्पांचा पार्ट असला पाहिजे. त्या गप्पांमध्ये कुठेतरी हे सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह झाल्या पाहिजे. आता तुम्ही वापरू कसं शकता, माझे शब्द कॉपी करायला जासाल 100% फेल होणार. टॉपिक हे असले पाहिजेत, स्पीच पॅटर्न तुम्हाला ठरवायचा आहे. मी पण परफेक्ट नव्हतो. मी मागच्या महिन्यामध्ये प्रॅक्टिस करत 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 सुरुवात केली आणि एक बाय डिफॉल्ट आता ती सवय होऊन गेली आहे. तशी जोपर्यंत ती तुमची सवय होणार नाही, तुम्ही काही दिवसात त्याच्यात मास्टर बनणार. ओके, पहिली गोष्ट, पहिलं वाक्य काय त्यांच्याशी बोलताना बोलायचं आहे की तुला तर माहितीच आहे की मी Amway बिझनेस बिल्ड करत आहे, राईट. पण रिसेंटली हे बोलताना आपला आवाज, आवाजाचं पोस्चर, फ्रिक्वेन्सी, कुठे थांबायचं, कुठे जोरात बोलायचं, हे तुम्हाला शिकावं लागेल मित्रांनो. हे जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा तुमची जी लर्निंग आहे, म्हणजे बोलण्याचं जे स्किल आहे ते इफेक्टिव्ह ठरणार आहे. कुठे थांबायचं, कुठे जोर द्यायचा, राईट. तर सगळ्यात पहिले त्याला काय म्हणायचं की रिसेंटली Amwayने एक नवीन कन्सेप्ट लॉन्च केली आहे, दॅट इज प्रिफर्ड कस्टमर. आणि ही फक्त कस्टमरसाठीच बनवलेली कन्सेप्ट आहे. पहिली गोष्ट त्याला ही सांगायची, बिझनेसचं त्याच्यामध्ये अ का ब सुद्धा प्रवेश किंवा इन्व्हॉल्वमेंट झाला पाहिजे नाही. पहिलं वाक्य काय बोलायचं आहे की रिसेंटली Amwayने एक नवीन कन्सेप्ट लॉन्च केली आहे, प्रिफर्ड कस्टमर, की स्पेशली ग्राहक लोकांसाठी आहे, राईट. आता मला तू सांग म्हणा मित्रा की तू दर महिन्याला प्रॉडक्ट खरेदी करत आहे. कुठून खरेदी करतो? तो सांगेल तुमच्या किराणा दुकानातून खरेदी करतो. पहिला प्रश्न त्याला विचारायचा, मला सांग हा किराणा दुकानदार तुला काही डिस्काउंट देतो का? हे सगळं टोन कसा असला पाहिजे, गप्पासारखा. तुला तो किराणा दुकानदार काही डिस्काउंट देतो का? बरं, नाही देत. एक्झॅक्टली. आता Amwayने हा जो कन्सेप्ट आणलाय हा याच्यासाठी आणलाय की बऱ्याच वेळा काही लोकांना Amwayचे प्रोडक्ट वापरायचे असतात पण त्यांना प्रॉपर सर्व्हिस मिळत नाही, म्हणून हा जो कस्टमर बेस कन्सेप्ट आहे स्पेशली तुमच्यासाठी आणलाय. आता याच्यात Amway काय करणार माहितीये, Amway तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट वरती लाईफ टाइम साठी डिस्काउंट देणार. प्रत्येक प्रोडक्ट वरती तुम्हाला काय देणार, डिस्काउंट ऑफर करणार. तुम्ही एखादा साबण जरी खरेदी केलं तरी तुम्हाला त्याच्यात डिस्काउंट मिळणार. पहिली गोष्ट. बरं, दुसरी गोष्ट काय मिळणार? दुसरी गोष्ट, तुम्हाला याच्यामध्ये बिल मिळणार. प्रत्येक वेळेस प्रत्येक वस्तू घेतल्याचं तुम्हाला ऑफिशियली Amway बिल देणार. मला सांगा, म्हणा दादा जे कोणी मित्र असेल, आपण म्हणा किराणा आणतो, तर किराणा दुकानदार आपल्याला लाईफ बॉयचं कधी बिल देतो का? तो त्याची पर्ची आपल्याला देतो. पण इथे Amway काय करेल, तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचं ऑफिशियली तुम्हाला Amway त्याचं बिल देणार. बरं, या बिलाचा फायदा काय होणार, जो तुम्हाला किराणा दुकानात होत नाही. काय, जर तुम्हाला हे प्रोडक्ट वापरताना असं वाटलं की हे प्रोडक्ट सांगितलं तसं काम करत नाहीये, तुम्ही त्या बिलाच्या अगेन्स्ट मध्ये ते प्रोडक्ट कंपनीला 30 दिवसाच्या आत हे वाक्य आवर्जून डबल टिबल बोलायचं. हे प्रोडक्ट तुम्हाला 30 दिवसाच्या आत जर तुम्ही वापरलं, जर तुम्हाला योग्य वाटलं नाही, त्या प्रोडक्टनी जसं सांगितलं तसं काम केलं नाही, कंपनी तुम्हाला तुमचे पैसे परत करते त्या बिलाच्या अगेन्स्ट मध्ये. 30 दिवसाच्या आत परत करा, म्हणजेच काय, मनी बॅक गॅरंटी तुम्हाला देते. त्याच्यानंतर किराणा दुकानदार आपल्याला घरी प्रॉडक्ट आणून देतो का? नाही. तुम्ही एक घरी बसून तुम्हाला सगळ्या वस्तू तुमच्या घरी Amway स्वतः आणून देणार. म्हणजे काय, तुला तुझी होम डिलिव्हरी सुद्धा घरी मिळणार. आणखी इथेच गोष्ट नाही, आणखी काय मिळणार, हे प्रोडक्ट जेव्हा तू घेतो तर किराणा दुकानदार तुला काही असं गिफ्ट देतो का की बा तू 12 महिने माझ्याकडनं प्रोडक्ट घेतले म्हणून 11व्या महिन्याचा 12व्या महिन्याचा किराणा तुला फ्री मिळेल? नाही. Amway तसं स्पेशली तुमच्यासाठी करते. म्हणा काय करते, दर महिन्याला जेव्हा तुम्ही प्रोडक्ट खरेदी करता त्याचे लॉयल्टी पॉईंट्स तुम्हाला मिळतात आणि हे लॉयल्टी पॉईंट पर्टिक्युलर एका पर्यंत जर जमा झाले तर फायनल अमाऊंट मधनं परत तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळतात. हे सगळे बेनिफिट तुम्हाला Amway देतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, दर महिन्याला Amway कस्टमर लोकांसाठी ऑफर लॉन्च करतं की बाबा पर्टिक्युलर अमाऊंटचे प्रोडक्ट खरेदी केले तर या वस्तू फ्री मिळतील, हे गिफ्ट तुम्हाला फ्री मिळेल. आपण एवढ्या वर्षांपासून
किराणा दुकानातून वस्तू आणल्या, काय गिफ्ट दिलं आपल्याला? काहीच गिफ्ट दिलं नाही, काहीच मिळालं नाही. पण ॲम्वे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणार आहेत. हे तुम्हाला नॉर्मल त्याच्यासोबत गप्पा करताना या गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत, राईट? हे जेव्हा तुम्ही, कारण कोणालाही कोणाच्या फायद्याची गोष्ट जेव्हा कळते ना मित्रांनो, तेव्हा त्याला इंटरेस्ट येतो त्या गोष्टीमध्ये. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला या गोष्टी सांगून ग्राहकाला त्याचा काय फायदा होणार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, राईट? हे टॉपिक त्याच्यामध्ये येणं फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट, आता हे जेव्हा होणार, त्याची बॉडी लँग्वेज जेव्हा पॉझिटिव्ह तुम्हाला दिसायला लागणार, इमिजिएटली त्याला विचारा की सुरुवातीला फक्त तू एक काम कर म्हणा मित्रा, मी म्हणतो ना, म्हणून माझ्या भरोशावर तू फक्त एक साबण वापरून बघ. माझ्या भरोशावर काय कर, एक फक्त साबण वापरून बघ. तिथे चुकूनही जास्त पीव्हीची डिमांडही करायची नाही आणि एक्सपेक्टेशन पण ठेवायची नाही. फक्त मिनिमम या डिस्कशन मधून एक पीव्हीची जरी ऑर्डर मिळाली तर हा व्यक्ती तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या 6-8 महिन्यानंतर 40-50 पीव्ही दर महिन्याला देईल. पण जर तुम्ही सुरुवातीला जास्त एक्सपेक्ट करताय तर तुमचा अप्रोच चुकीचा होणार आहे. तुमची बॉडी लँग्वेज त्याला डिमांडिंग दिसेल. त्याच्यामुळे तसं चुकून करायचं नाही. त्याला फक्त केल्यानंतर त्याला फक्त म्हणायचं, तू एक फक्त एक काम कर, सुरुवातीला एक फक्त साबण वापरून पहा, आवडलं मग मी तुला बाकीच्या गोष्टी करून देईल म्हणा, मी तुला त्याची सगळं सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी रेडी आहे. काय वाटते मित्रांनो, ही चर्चा तुम्ही महिन्याभरातनं 10, 15, 20 लोकांसोबत केल्यानंतर ती फोनवरही करू शकतो, आपण प्रत्यक्षात पण करू शकतो. 10 कस्टमर नाही मिळणार आपल्याला की जो तुम्हाला असं बोलल्यानंतर एक पेस्ट घेणार नाही, एक साबण आणि छोटे छोटे प्रोडक्ट द्या. डेली विटॅमिन सी, वसाका, तुलसी हे त्यांना करू नका. हे कुणाला करा जे तुमचे नियर डिअर आहेत त्यांना, तो मी नंतर बोलेल. होम केअरच्या प्रोडक्टला प्रमोट करा ज्याची प्राइस कमी आहे. कारण 1263 रुपयाची डेली खरेदी करताना लोक इथून विचार करतात, पॉकेटचा विचार करतात. पण 150 रुपयाचं साबण करताना तो काय कॅल्क्युलेशन करेल का, माझा महिन्याचा पगार किती, किती टॅक्स आणि किती काय? नाही, तो सहजच तुम्हाला ऑर्डर देईल. सो पहिली गोष्ट, कमी पीव्ही लिहिलेलं आहे मी इथे, काय लेस पीव्ही मोर कस्टमर, मोर पीव्ही लेस कस्टमर नकोय. एकच प्रॉडक्ट त्याच्याकडनं गेलं पाहिजे असं त्या डिस्कशनचा म्हणजे फायनल कन्क्लुजन निघायला पाहिजे. ही प्रॅक्टिस आपल्याला किती करायची आहे? ही प्रॅक्टिस करायची अशी आपल्याला 6 महिने. मी तुम्हाला विश्वास देतो मित्रांनो, मी इथे फक्त 300 पीव्ही लिहिलेले आहेत, तुमचे 500 पीव्ही व्हायला लागणार जरी प्रॅक्टिस तुम्ही केली तर. आणि मला ही पण गॅरंटी आहे की सगळेजण हे नाही करणार. का? कारण हा लीडर बेस्ड बिझनेस आहे. सगळेजण सगळ्या गोष्टी केल्या तर सगळं जग डायमंड बनतंय का? नाही. आज जे लोक ही ऑनलाईन ऐकताय मला, त्याच्यातले फक्त 20% लोक ही प्रॅक्टिस करणार आहेत. पण आय एम टेलिंग यू मित्रांनो, येणाऱ्या 6 महिन्यानंतर हीच ते 20 लोक असणार आहे जी तुम्हाला बुलढाण्यामध्ये ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम आणि भविष्यात एमरल्ड डायमंड दिसणार आहे. सो आता 20 मध्ये यायचं की नाही यायचं हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे, त्या 20% मध्ये, राईट? सो हे केल्यानंतर इथेच थांबायचं नाही. हे केल्यानंतर आपल्या रूम मध्ये आपल्या कस्टमरचा सुद्धा BIB असायला पाहिजे. म्हणजेच काय, जिथे तुमचा BIB आहे त्या BIBच्या बाजूला तुमचा परत एक कस्टमरचा BIB असायला पाहिजे. तिथे तुम्हाला काय करायचं आहे? तिथे तुम्हाला सिंपल गोष्ट करायची आहे. काय करायची आहे? या BIB मध्ये इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे, अनुप, शंतनू, सुनील, राम, श्याम, जे काय असेल ते नाव. आणि इथे तुम्हाला मन टाकायचे, जसं की आता हा चालू आहे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. 6 महिने करायची ही प्रॅक्टिस. किती? फक्त 6. ज्या महिन्यामध्ये त्यांनी प्रॉडक्ट खरेदी केलं त्या महिन्यासमोर टिक करून द्यायचं. सिंपल. आता जर एखाद्या वेळेस या 2 महिने जर त्यांनी प्रॉडक्ट खरेदी केलं नाही तर त्याला काय, सर तुम्ही प्रॉडक्ट नाही खरेदी केलं, तुम्ही हे नाही का? नो, बिलकुल चुकून पण असं करायचं नाहीये. त्याला फक्त रिलेशन त्याच्यासोबत मेंटेन करायची. काय? हळूच त्याला एखादा फोन करायचा की म्हणा, सर तुमचं प्रॉडक्ट तुम्ही वापरताय, कसं तुम्हाला वाटतंय, काय वाटतंय? लास्ट महिन्यामध्ये तुम्ही पेस्ट वापरलं होतं, या महिन्यामध्ये तुम्हाला साबण वापरून पाहायला आवडेल का? मेक देम सर्व्हिस गाईज. जगामध्ये जे आपण म्हणतो ना क्वालिटी, क्वालिटीची डेफिनेशन जर तुम्ही बघितली, राईट, मी थोडंसं ट्रॅक सोडून बोलेल. क्वालिटी ही तोपर्यंत डेफिनेशन कंप्लीट होऊ शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये सर्व्हिस ऍड होत नाही. सर्व्हिस इज द लास्ट थिंग इन अ क्वालिटी विच मेक्स द डेफिनेशन ऑफ दॅट वर्ड क्वालिटी कंप्लीट. एखाद्या हॉटेलचं जेवण बुलढाण्यामध्ये ती बेस्ट आहे, जबरदस्त क्वालिटीचं जेवण आहे, पण तिथे गेल्यानंतर सर्व्हिसेस नाहीये. एक पोळी आता आली तर एक पोळी नंतर आली, भाजी वेळेवरच मिळाली नाही,
पाणीच वेळेवर मिळालं नाही, पण टेस्ट मात्र टेस्ट आहे. जाणार तुम्ही त्या दुकानात परत जेवायला, क्वालिटी तर खूप स्टँडर्ड होती. व्हॉट आय मीन टू से, तुमचे ॲम्वेचे क्वालिटीचे प्रॉडक्ट खूप जबरदस्त आहे, पण तुम्ही सर्व्हिस ॲम्वे नाही देणार आहे, आपल्याला त्याला सर्व्हिस द्यायची आहे कस्टमरला. त्याच्यासाठी हा BIB आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक ब्रॉडकास्ट ग्रुप तुम्ही बनवा. त्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये त्याच्या परमिशननी त्याला विचारा की मी तुला ॲम्वेच्या काही दर महिन्याला ऑफर लॉन्च होतात, त्या तुला पोस्ट केल्या तर चालतील का, त्याला विचारा. नाहीतर डायरेक्टली जसं आपण आजकाल बघतो, काही लोक विचित्र ऑनलाईन ग्रुप बनवतात आणि त्याच्यात दिवसातनं 12-12 मेसेज टाकतात, ही ज्वेलरी, ही साडी, हे फलानं ढिमकानं. आपण काही दिवसानंतर काय बघतो, त्या ग्रुपकडे लक्ष सुद्धा देत नाही, काही दिवसानंतर बाय डिफॉल्ट तो ग्रुप पण लेफ्ट करतो. आपल्याला ग्रुप बनवायचा आहे का? नाही, ब्रॉडकास्ट ग्रुप बनवायचा आहे. दर 4, 5, 6, 7 दिवसानंतर एखादी पोस्ट टाका, एखाद्या प्रॉडक्ट बद्दल किंवा प्रमोशनच्या प्रॉडक्ट बद्दल किंवा ऑफर बद्दल. सिंपल. जर तुम्ही नेहमी टाकणार, दिवसातनं चालले 10-10 मेसेज, तो व्यक्ती इरिटेट होऊन जाईल. कारण रिलेशन बिल्ड करायचे आपल्याला, त्याला प्रॉपर सर्व्हिस द्यायची, राईट. ब्रॉडकास्ट ग्रुप बनवायचा. त्याच्यानंतर जर 2 महिने त्यांनी प्रॉडक्ट खरेदी केलेले नाहीयेत, तर हळूच त्याला कॉल करायचा, मला सर रिसेंटली एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाला आहे आणि तुम्ही ते बघितलंय का? तुम्ही एकदा म्हणजे इन शॉर्ट त्याच्यासोबत कम्युनिकेशन करा, पण त्याला असं नका वाटू देऊ की तुम्ही त्याच्या मागे लागलेत. लोकांना हे मागे लागणारे लोक बिलकुल पटत नाही. तुम्ही असं पर्सनॅलिटी बना त्या व्यक्तीच्या लाईफमधलं की त्याला हवं असं वाटलं पाहिजे. इरिटेटिंग पर्सनॅलिटी नका बनू की ॲम्वेचे सेल्समॅन आले. नो, आपण ॲम्वेचे सेल्समॅन नाही आहे, वी आर एंटरप्रेनर्स, राईट. तर आपल्याला या पद्धतीने तो विचार करायचा आणि त्यांना सर्व्हिस द्यायची आहे. हा चार्ट आपल्याला बनवायचा आहे. हे का बनवायचं आहे? 6 महिन्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला तुमच्या वस्तूंची सवय झालेली राहणार, तो तुमच्याशिवाय टिकू शकणार नाही, राईट. एकदा त्याला सवय झाल्यानंतर हळूच त्याचं नाव तिथून पुसा, नवीन व्यक्तीचं नाव तिथे ऍड ऑन करा. पण 6 महिने त्या व्यक्तीचं नाव तुमच्या बेडरूममध्ये असायला पाहिजे. ओनली 6 मंथ. हा एक व्यक्ती, अशी सर्व्हिस जर तुम्ही त्याला, आणखी एक गोष्ट तुम्ही सर्व्हिसमध्ये नोट डाऊन करून घ्याल, जर तुम्हाला खरंच या बिझनेसमधनं सक्सेस एक्सपेक्ट असेल तर दिवसातनं तुम्ही तुमचं व्हर्च्युअल अकाउंट दिवसातनं एकदा तरी ओपन करायला पाहिजे. आणि ॲम्वेने तर आता एवढं सोपं केलंय तुमचं व्हर्च्युअल अकाउंट, जेव्हा हे PC ऑर्डर्स टाकतात तेव्हा त्याला तुम्ही कॉल करा, कारण त्या PC काही दिवसानंतर हे PC त्यांचे स्वतः ऑर्डर टाकतील. तुम्ही दिवसातनं कळालं की बा XYZ व्यक्तीने आज ऑर्डर टाकली, इमिजिएट यू शुड कॉल देम की म्हणा सर तुम्ही आज ऑर्डर टाकली का? ओके, सो माईट बी येणाऱ्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ती डिलिव्हरी एक्सपेक्टेड आहे, सपोज टू बी. जर तुम्हाला ही डिलिव्हरी नाही मिळाली, प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. तुमचं प्रोडक्ट कुठपर्यंत आलंय मी ट्रॅक करून तुम्हाला कन्वे करेल. आय एम टेलिंग यू मित्रांनो, इतकी प्रॉपर सर्व्हिस दिल्यानंतर तो व्यक्ती कधीच तुटणार नाही. आता मी हे जे सगळं सांगितलंय हे मी नुसते बडबड नाही केली आहे. लास्ट मंथमध्ये मी माझ्या बिझनेस सोबत हे इम्प्लिमेंट केलं आणि त्याचा रिझल्ट आला. आता त्याचा रिझल्ट काय आला ते मी तुम्हाला सांगेल. मागच्या काही दिवसांपासून लॉकडाऊन होतं, फिजिकली कस्टमर्सला भेटणं शक्य होत नव्हतं. बाय डिफॉल्ट PVचा रेशो, माझा पण पर्सनल PVचा कमी व्हायला लागला. पण काही सीडीज ऐकल्या, लीडर्सचं टॉक ऐकलं, अप्लायन्सचं काउन्सिलिंग घेतलं, त्याच्यातनं आपण कळालं की हा प्लॅन कॅन रिअली वर्थ इट. म्हटलं ठीक आहे आपण करून बघूया. गाईज आय एम टेलिंग यू, आजचा 26वा 27वा दिवस आहे. ती प्रॅक्टिस मी सुरू केली. माझे 26 ते 27 दिवसांमध्ये ऑलमोस्ट 55+ कस्टमर्स बनले. 55 कस्टमर बनले तर बनले, पण त्याच्यातल्या मॅक्सिमम कस्टमरनी स्वतः ऑर्डर प्लेस केल्या. आणि जेवढे PV व्हायला मला महिना लागायचा, आज 250 PV, 10 तारीख सुद्धा झालेली नाही आहे, बाय डिफॉल्ट 250 पर्सनल PV होऊन गेले. याचा अर्थ काय? हे होते आणि ही काळाची गरज आहे. आपल्याला, मी बोललो ना सुरुवातीला, जिथनं मी सुरुवात केली की आपल्याला प्लॅन बी आणणं फार गरजेचं आहे, आणि हा तो प्लॅन बी आहे मित्रांनो, राईट. सेकंड थिंग, ही जी मी प्रॅक्टिस केली की ऑर्डर टाकल्यानंतर त्यांना कॉल करणं, या कॉलच्या भरोशावरती जेव्हा त्यांना ऑर्डर मिळाल्यात त्यांचा मला बाय डिफॉल्ट मेसेज आला की सर टुडे वी रिसीव्ह अवर प्रॉडक्ट्स. आणि तेव्हा मी जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट केला की फायनली तुम्हाला मिळाले प्रोडक्ट, ओके. या पूर्ण कस्टमरपैकी 3 कस्टमरनी मला परत नवीन ऑर्डर्स दिल्या. एकांनी डिओची ऑर्डर दिली, कोणी मास्कची ऑर्डर दिली. इन शॉर्ट सर्व्हिस दिली तर रिलेशन बिल्ड झालं, रिलेशन बिल्ड झालं तर बाय डिफॉल्ट नवीन प्रोडक्टची डिमांड झाली. सो इन शॉर्ट तुम्हाला तुमचा कस्टमर बेस असा मोठा करायचा आहे. आपण डोक्यात हेच पेरलंय 100 PV 100 PV, त्यामुळे 100 PV आपल्यासाठी खूप मोठा माइलस्टोन वाटतंय. काढून टाकायचंय 100 PV. आपल्याला ट्रिगर आणायचंय बिझनेसमध्ये. आपल्याला 300 PV चा व्हॉल्यूम करणं शिकायचंय, 10 लोकांना शिकवायचंय. तुम्ही 10 लोकांना 300 PV करायला शिकवा, तुम्ही 40 ते 50 हजार रुपये महिन्याला कमवणार. तुम्ही 30 लोकांना शिकवा, तुम्ही 1 लाख रुपये महिना कमवणार. सोपं आहे हे सगळं, हे डेफिनेटली होऊ शकतं, हे 100% होतं मित्रांनो, राईट. आता हे सगळं केल्याचे आपल्याला बेनिफिट काय मिळणार? ॲट लास्ट
पहिली गोष्ट, आपला टाइम वाचणार. जर आपण कस्टमरला एज्युकेट करतोय की ऑर्डर कशी टाकायची, आपण हळूहळू 6 महिने वेळ द्या त्या गोष्टीला. पण 6 महिन्यानंतर काय होणार, तुम्हाला त्या कस्टमरला वेळ द्यायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही त्याला एज्युकेट करून ठेवलेले की ऑर्डर कशी टाकायची. त्यामुळे तुमचा ऑर्डर टाकण्यासाठीचा वेळ वाचला. दुसरं, तुमचे दर महिन्याला बऱ्याच वेळा आपलं असं असतं की सर तुम्ही एक काम करा ना, माझी 5,000ची ऑर्डर टाकून द्या, ऑर्डर आली की पैसे घेऊन जा. मग आपल्याला पैसे मागताना आपली जीभ जड पडते आपल्याला, किंवा एखादं असं होते तो पुढचा म्हणतो सर हे 4,000 घ्या, 1,000 रुपये राहू द्या. मग काय होतं, चालला हिशोब. आपण बनायला चाललो होतो ॲम्बे डायमंड, पण ॲम्बे डायमंड तर बनत नाहीये, बनून राहिलो मुनुमजी. सगळा हिशोब, वही, खातं, उधारी, डेबिट, क्रेडिट तेच चालू आहे. हे भेटणार नाही. जर 300 PV करायचे तर 30,000ची ऑर्डर आहे, मग दर महिन्याला 30,000 कुठून आणणार आपण, दर महिन्याला 30,000 साईडला काढून ठेवावं लागत जाईल. पण जर त्या पीसींनी स्वतःची ऑर्डर स्वतः टाकली, आता तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायची गरज पडली का, काहीच गरज पडली नाही. तिसरी गोष्ट, आणखी काय होणार, जेव्हा तो पीसी ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन ऑर्डर टाकणं तुम्ही त्याला शिकवलंय हळूहळू, तर तिथे फेसबुक सारखे, जसं फेसबुकमध्ये येते पीपल यू मे नो, तसंच आपल्या इथे पण भरपूर असे प्रॉडक्ट खाली ॲम्वे दाखवतं. म्हणजे मग त्याला काय मेसेज येतं, अरे साबण टाकायचं आहे, अरे याच्यात हे पण फ्लेवर आहेत का, अरे व्हिटॅमिन सी टाकायचं तर लहान मुलांचं पण व्हिटॅमिन सी आहे का, त्याला हे प्रोडक्ट माहिती होतात. तो व्हर्च्युअल अकाउंटवर जातो, तो ऑटोमॅटिकली ते बघत राहतो. सिम्पल आहे. अमेझॉन फ्लिपकार्टवरून काय करतो आपण, शूज घ्यायचा असतो, शूज खरेदी करतो, पण तिथे 4 नवीन प्रोडक्ट आपल्याला दिसतात. मग आपल्याला त्यातलं एखादा आवडतंच, आपण काय म्हणतो, अरे यार सध्या पैसे तर नाही, पण पुढच्या महिन्यात मी हे डेफिनेटली घेऊन घेईन. काहीच तेच तर गोष्ट आपल्याला करायची आहे. अमेझॉन फ्लिपकार्टनी त्याच्यासाठी करोडो इन्व्हेस्टमेंट केली आहे, आपल्याला काहीच नाही, आपल्याने ॲम्बेनी हे सगळं करून ठेवलेलं आहे. पण त्याचा आपण वापर कसा करतो हे त्याच्यावर डिपेंड करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला बिझनेस ऑटो पायलट मोडवर जायला लागतो. तुम्ही राहा की नका राहू, बाय डिफॉल्ट तो तुमच्यासाठी ऑर्डर टाकत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर एखादा व्यक्ती तुमच्या टीममध्ये आहे आणि तो काही दिवसांनी 3% गेला, 6% गेला आणि काही कारणास्तव जर तो बिझनेस लेफ्ट केला, असं होते बऱ्याच वेळा. मग काय होते, जेव्हा तो त्याचा जो कस्टमर बेस असतो, त्याला रिलेटेड जे लोक असतात, जर तो फक्त 200 PV करतोय, तर मला सांगा मित्रांनो, जेव्हा तो व्यक्ती बिझनेस क्विट करतो, बिझनेस सोडून जातो, तर त्याच्या कस्टमरला आपण ओळखतो का, आपण ओळखत नाही. मग काय होते, हळूहळू त्या लोकांना प्रॉडक्ट मिळत नाही, कारण हे आपले महाशय तर बिझनेस क्विट करून गेलेले राहतात. आणि हा तर असं म्हणत नाही की मी तर बिझनेसमध्ये नाहीये, पण तुम्हाला प्रॉडक्ट लागतील तर तुम्ही फलाण्या व्यक्तीकडे जा, तिथून प्रॉडक्ट घ्या, असं कधी होत नसतं. पण जर तुम्ही डे 1 पासनं आपल्या टीममध्ये हेच जर कल्चर पेरलेलं आहे की हळूहळू कस्टमरलाच एज्युकेट करून द्या, ऑर्डर टाकणं कसं टाकायचं त्याला शिकवून द्या हळूहळू, तर काय होईल, तो व्यक्तीने जर बिझनेस सोडून जरी दिला तर त्याचे ग्राहक लाईफ टाईमसाठी प्रोडक्ट घेत राहतील. म्हणजे बऱ्याच वेळा काय होते, 2, 4, 6 महिने आपण एखाद्या व्यक्तीसोबत काम करतो, तो बिझनेस सोडून गेला. जस्ट इमॅजिन करा, तुम्हाला सिल्वर जायचंय, तुमच्या टीममध्ये अशा फक्त 10 लोकांनी बिझनेस सोडला, तर तुमचे 2,000 PV मायनसमध्ये मित्रांनो. पण जर तो व्यक्ती एकटा सोडून गेला आणि कस्टमर बेस त्याचा तसाच आहे, ज्याला आपण अशा पद्धतीने नर्चर केलंय, ते व्यक्ती तर ऑर्डर टाकत राहतील. म्हणजे तो व्यक्ती जातो तर तुमचं नुकसान करून जातो का, म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर वेळ घालवलाय 2, 4, 6 महिने, तो आपला वेळ वाया गेला का, नाही. सुरुवातीला हे सगळं तुम्हाला वेगळं वाटेल की आता हे नवीन ऑनलाईन ऑर्डर टाकणं शिकवायचंय, हे करायचंय, पण 6 महिन्यानंतर ज्या ज्या लोकांना मोठा बिझनेस एक्सपेक्टेड आहे, ज्या ज्या लोकांना आपला बिझनेस ऑटो पायलट मोडवर न्यायचा आहे, ज्या ज्या लोकांना 3 वर्षाची प्लॅटिनमशिप 18 महिने ते 22 महिन्यात करायचे, त्यांच्यासाठी दिस इज अ प्रॉपर वे. 30 people, मेक देम एज्युकेट, यू आर फाउंडर्स प्लॅटिनम. डेफिनेटली डन डील आहे. 1 लाख रुपये महिना तुम्ही कमवणार, पण त्याच्यासाठी सुरुवात आजपासून करावं लागणार आहे. आणि हे होते मित्रांनो, हे डेफिनेटली होते. आज जे सगळं मी तुमच्यासोबत जे काही बोललो, हे मागील काही महिन्यांपासून मी ज्या काही सीडीज ऐकत आहे, ऑनलाईन डायमंड्स लोकांना ऐकत आहे, आणि त्याच्याच बरोबर एक जी सीडी आहे, त्या सीडीचं नावच आहे बघा, व्हॉल्यूम सेंट्रिक वर्सेस लीडरशिप सेंट्रिक बिझनेस. 300 PV इज इम्पॉर्टंट टू ट्रिगर मोमेंटम. ही SOCD आहे मित्रांनो, स्टँडिंग ऑर्डर प्रोग्राम मधली सीडी आहे. काय म्हणतात डायमंड लोक, जर तुम्ही 300 PV बनवणारे लीडर तुमच्या टीममध्ये घडवले, तुमची प्लॅटिनमशिप, एमरल्डशिप, डायमंडशिप 2 वर्ष अगोदर होणार. पण त्याच्यासाठी
ही सीडी तुम्हाला ऐकावी लागेल म्हणजे या सीडी मध्ये मॅक्सिमम गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत, कारण प्रत्येकाला ही सीडी देणं पॉसिबल नाहीये. त्याच्यासाठी प्रेमवत सरांची स्पेशल सीडी आहे मित्रांनो ही, राईट. त्याच्यामुळे अशा भरपूर नॉलेज तुम्ही घ्या, सिस्टमनी काम करा, डेफिनेटली इट कॅन बी अचीव गाईज, राईट. सो विथ दिस आजचा वर्कशॉप आपण इथेच